एकेकाळी एटीएम मशीनच्या बाहेर मोठ्या रांगा लागलेल्या असायच्या. मात्र गेल्या काही वर्षात यूपीआय पेमेंटमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने बँका आणि एटीएम मशीन बाहेरील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे सहसा एटीएम मशीन संदर्भातील व्यवहारही कमी झाल्याचं दिसून येत आहे. मात्र काही ठिकाणी सुरू असलेल्या एटीएम मशीनमध्येही कधीकधी तांत्रिक बिघाड झाल्याची समस्या उद्भवते. नुकतेच वसईतील गोलानी नाका परिसरातील हिताची एटीएममध्ये शनिवारी रात्री तांत्रिक बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ उडाला. एटीएममधून ग्राहकांनी जितकी रक्कम काढण्याची विनंती केली त्यापेक्षा अनेक पटीने जास्त रक्कम मशीनमधून बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार येथील मशीनमधून एका ग्राहकाने 100 रुपये काढण्याची कमांड दिल्यानंतर एटीएममधून तब्बल 500 रुपये बाहेर आले. मात्र खात्यातून फक्त 100च रुपये डेबिट झाल्याची नोंद दिसत होती. तसेच 400 रुपये काढण्याची विनंती केल्यानंतर मशीनमधून चक्क 2000 रुपये बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारची माहिती परिसरात वेगाने पसरल्यानंतर एटीएम बाहेर नागरिकांची गर्दी झाली. अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत एटीएममधून व्यवहार बंद केले. दरम्यान घटनेची माहिती संबंधित बँक आणि तांत्रिक विभागाला देण्यात आली असून तांत्रिक पथक मशीनची तपासणी करत आहे. मशीन पूर्णपणे दुरुस्त झाल्यानंतरच एटीएम सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. पैसे आहेत ते गरीब लोकांचे पैसे ते वाचले जातील. आणि जर का आता ज्या एवढी गर्दी होती एवढ्या लोकांनी इकडनं पैसे काढून गेले तर त्यांच्या पैशाची भरपाई कशी होणार हे या बँकेने आणि प्रशासनाने त्याची जबाबदारी घ्यावी. एक गरीब माणसाला आज कमवतो खातो थोडेसे पैसे वाचवतो जमा करतो आणि आज जर त्याचे पैसे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये जात असेल आणि दुसऱ्याला ते पैसे पोचले असेल जे जास्त ते पैसे इकडनं काढून घेऊन गेले तर ती पैशाची रिकव्हरी हवी एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. हमरे भाई 2 मिनटं बघा मी 100च काढतोय. ते काय स्कॅम चालू आहे. बघा 500ची हा व्हिडिओ फक्त डेमोसाठी आहे. असं काहीच नाही. आम्ही तुम्हाला रिअल फॅक्ट दाखवायचं.